पिलूला आणि अहोंना सध्या वेकेशनच्या सुट्ट्या आहेत, त्यामुळे सगळं काही निवांत चालतंय आणि आम्ही गावाकडे फक्त 2 दिवस जाऊन आलोत आणि आल्यानंतर मग थोडीफार आवरावर केली आणि आता एक्स्ट्राची कामं देखील थोडीफार चालूच आहेत. रोज एक ब्लँकेट धुणं असेल किंवा एखादा कोपरा आवरणं असेल, या ज्या गोष्टी आहेत ना त्या चालूच आहेत. आल्यानंतर तब्येत बिघडली ती सर्व काही रिकवर झाल्यानंतर आता या गोष्टी चालू आहेत. ब्लँकेटवरती वाळत टाकायला गेल्यानंतर ही मोठी कुंडी जी दिसते ना, अशा कुंड्या माझ्याकडे बऱ्याच होत्या आणि गॅलरीमध्ये जास्त गोंधळ नको किंवा जास्त ओझं व्हायला नको यासाठी मी बरेच दिवसापूर्वी म्हणजे साधारणतः 2-1 वर्षापूर्वी टेरेसवरती नेऊन ठेवल्या होत्या आणि आज ती दिसली आणि डोक्यात छान अशी एक सुपीक आयडिया आली. म्हटलं चला आज हिला खाली घेऊया आणि आपल्याकडे जो कडीपत्ता आहे ना त्याला देखील बिचारायला बरेच दिवसापासून काही पत्ते वगैरे छान येत नाहीत, त्याचा इतका छान असा सुगंध आहे. ही जी रोपं आहेत ना मी गावाकडून घेऊन आलेली होती, परंतु आता बरेच दिवसापासून त्याची काही वाढच होत नाही. म्हटलं चला कुंडी चेंज करूया आणि थोडीशी मोठी देखील घेऊया. तर माती बरेच दिवसापासून उन्हात तळली, आता बघूया काय होते काही माहीत नाही. परंतु इथं आज मी कडीपत्त्याचं झाड दुसऱ्या कुंडीमध्ये लावून घेतलं आहे आणि छान आलं तर मी तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे. आणि सध्या माझं थोडंसं जे झाडांचं प्रेम आहे ना ते जरा जास्तच उतू चाललं आहे असं मला देखील वाटतंय. इथं एक एक झाड मी छान असं झालेलं खाली घेते आणि गॅलरीमध्ये खालीच ठेवते, कारण वरती बऱ्यापैकी ऊन येत आहे, त्यामुळे मग खाली ठेवलं की छान असे येतात. मनी प्लांट देखील खूप छान झालेले आहेत आणि आंब्याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे, तर आंबे आपले पिकायला सुरुवात झालेली आहे. काही आंबे पिकलेले आणले होते आणि काही कच्चे होते, तर त्याचबरोबर काही अर्धवट पिकलेले होते. तर मस्त पिकलेले आंबे सकाळी सकाळी काढून घेतले. इथं 4 आंबे घेतले आणि तुम्ही पाहू शकता आंबे एकदम छान असे आहेत. त्यानंतर आंघोळ वगैरे करून घेतली आणि मग नाश्त्याची तयारी केली. आज मी नाश्त्यामध्ये बनवले होते डोसे आणि चटणी. तर कोथिंबीर संपलेली होती आणि डोश्याचा प्लॅन तर रात्रीच ठरलेला होता, तर म्हटलं चला एकदा आपण बिना कोथिंबीरची देखील छान अशी चटणी ट्राय करूया. तर छान झाली होती. तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. चलो बाय.